मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, उद्या दिनांक 26 मार्च 2026 भव्य दिव्य असं 5 लाखाचं मैदान होतंय. कासेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणी भव्य दिव्य असं जयंत हिंद केसरी मैदान ओपनचं मैदान होतंय उद्या. आणि या मैदानामध्ये नक्कीच टॉपचे रथी महारथी नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत. तरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोण कोण या मैदानासाठी प्रमुख दावेदार म्हणून मानले जातात आहे. आणि मागील वर्षी मित्रांनो घरचा साज एक नंबरचा मानकरी ठरला होता. अमित शेठ भाडे वाघोली पुणे अधिक पैलवान कळंबी यांचा घरचा साज पळाला होता. शंभू आणि चिमण्या मित्रांनो मागच्या वर्षी प्रथम क्रमांकाचे मानकरी 5 लाखाचे मानकरी ठरले होते. आणि नक्कीच यावर्षी टॉपचे नंदी आपल्याला या भव्य दिव्य अशा 5 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, कोण कोण आहेत या मैदानामध्ये प्रमुख दावेदार या मैदानासाठी आणि कोण कोण आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोरचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 आपल्याला 100% या भव्य दिव्य अशा 5 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आपण बघितलं असेल मित्रांनो, घाटावरती मथुरचं आगमन झालेलं आहे समीर भैया यांच्या गोट्यावरती. आणि नक्कीच मथुर आपल्याला भव्य दिव्य अशा 5 लाखाच्या उद्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. पैरा तर मित्रांनो काही माहित नाहीये, परंतु नक्कीच एका टॉपच्या पैरामध्ये मथुर आपल्याला उद्या पळताना दिसेल. आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा मोठी मैदानं असतात तेव्हा तेव्हा मथुर कधीच राहुलभाईची मान खाली येऊ देत नाहीत. आणि नक्कीच उद्या एका टॉपच्या पैऱ्यामध्ये मथुर आपल्याला पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, मोहित धुमाळ सुजगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर बैलगाडी क्षेत्रातील देव बक्कासूर, ज्याने लहानापासून ते वृद्धापर्यंत बैलगाडी क्षेत्राकडे मित्रांनो बक्कासूर म्हटलं की बैलगाडी क्षेत्र असा मित्रांनो द्वादशम हिंद केसरी बक्कासूर देखील आपल्याला उद्या या भव्य दिव्य अशा 5 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आणि नक्कीच एक प्रमुख दावेदार म्हणून मानला जातोय. त्याचबरोबर मित्रांनो, हॉटेल सागर शाहिदभाई मुलानी नातेपुते यांचा आदत वयामध्ये मित्रांनो ज्याने मालकाचं नाव अजरामर केलं असा मित्रांनो डबल हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सचिन आणि मित्रांनो त्याचा जोडीदार असा मित्रांनो राजू पाटील आगा शिवनगर यांचा डबल हिंद केसरी लक्ष्य आणि सचिनची मित्रांनो पुन्हा एकदा जोडी आपल्याला उद्या या भव्य दिव्य अशा 5 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय. मित्रांनो, बघितलं असेल आपण वडकी हिंद केसरी पहिलंच हिंद केसरी मैदान या दोन्ही जोडीचं त्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी, त्यानंतर पुसेगाव हिंद केसरी मानाचे हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये मित्रांनो पूर्ण इतिहासामध्ये पहिल्यांदाच आदतचा जोड हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरला. आणि नक्कीच उद्या जे मैदान होते त्या मैदानामध्ये देखील आपल्याला हा जोड पळताना दिसू शकतो. आणि एक टॉपचा आपल्याला स्पीड बघायला मिळेल सचिन आणि लक्ष्याचं. त्याचबरोबर मित्रांनो बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड यांच्या गोट्याला मित्रांनो यांच्या दावणीला 2 नंदी मुंबईचे दाखल झालेत. असं मित्रांनो समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांची नवीन 92 लाखाची नवीन खरेदी मल्हार 1111 आणि घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा हे दोन्ही नंदी मित्रांनो बबलू चाचा यांच्या दावणीला दाखल झालेले आहेत. आणि नक्कीच आपल्याला उद्या हे दोन्ही नंदी एका जोट्यामध्ये पळताना दिसू शकतात या भव्य दिव्य अशा 5 लाखाच्या मैदानामध्ये. आपण बघितलं असेल एकदा हा जोड पाहिलेला आहे. नक्कीच उद्या देखील हा जोड पळताना दिसू शकतो एकाच जोट्यामध्ये. सुंदर मल्हार 1111 आणि घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा. त्याचबरोबर मित्रांनो, स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार वेगर पनवेल यांचा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली असा सर्जा दादा देखील आपल्याला उद्या एक 100% या भव्य दिव्य अशा 5 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर सचिन शेठ घरात वाई यांच्या मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे असा रायफल 8181 आणि सिकंदर 8181 देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा 5 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. त्याचबरोबर नवाब पठाण शाकीर पठाण बाजी शारदोगुप्त तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा हिंद केसरी राजा आणि सम्राट देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा 5 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर सांडू मिस्त्री तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा लाल बादशाह आणि छोटा देवाभाई देखील आपल्याला या भव्य दिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर फॉर्च्युनरचा मानकरी
करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील आपल्याला भव्यदिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, भव्यदिव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये विठ्ठल नाना बोरकर यांचा तेजा देखील आपल्याला भव्यदिव्य अशा 5 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. मित्रांनो, उद्या अनेक रथी महारथी नंदी आपल्याला या भव्यदिव्य अशा 5 लाखाच्या मैदानामध्ये पळताना दिसतील. तर उद्या मित्रांनो कोण होणार 5 लाखाचा भव्यदिव्य अशा ओपनच्या मैदानात